मुद्दा लक्षात घ्या महाराज. श्रीमंत म्हणजे संपत्ती पाहून यम परत जा. बरं, विद्वत्ता पाहून तरी यम परत जातो का? आणि जर विद्वत्ता पाहून यम परत गेला असता तर विद्वान माणसं मेली असती का? विद्वान मेली ना विद्वान लोक आपल्या देशातली. असं म्हणता आपल्या भारतातले नंबर 1 चे हृदयरोग तज्ञ, ज्यांनी हजारो शस्त्रक्रिया, दादा हजारो शस्त्रक्रिया ज्यांनी हृदयरोगाचे केले आपल्या जीवनात, त्यांचं नाव डॉक्टर नीतू मांडके. ते डॉक्टर कशाने मेले? अटॅक येऊनच मेले, हृदयरोगाने मेले. बा, सत्ता पाहून यम परत जात नाही, संपत्ती पाहून यम परत जात नाही, विद्वत्ता पाहून यम परत जात नाही. मी सगळ्यांची माफी मागून एक प्रश्न विचारणार आहे. विचारू का? तुम्ही हो म्हणत असाल तर विचारतो, कोणाला राग येणार नाही. नक्की मला सुखरूप घरी परत जाऊ द्या. म्हणजे तसं असलं तर विचारू. माफ करा मला, म्हणजे विपर्यास माझ्या शब्दाचं करून घेऊ नका. पण ऐका, हे पा, सत्ता पाहून यम परत जात नाही, संपत्ती पाहून यम परत जात नाही, विद्वत्ता पाहून यम परत जात नाही. सगळ्यांची माफी मागून प्रश्न आहे माझा. मला सांगा, तिघांपैकी आपल्याकडे काय हो? आपल्याकडे सत्ता आहे, संपत्ती आहे, विद्वत्ता आहे. सुधरांना मी याच्याकरताच माफी मागितली. याच्यातलं आपल्याजवळ काहीच नाही आणि याच्यातलं तिथं काहीच चालत नाही. तिथं जे चालतं त्याचं नाव पुण्य आहे, पुण्य. म्हणून तुकोबराय म्हणतात, धनवंत होण्यापेक्षा पुण्यवंत व्हावे. तिथं सुद्धा जे चालतं त्याचं नाव पुण्य आहे. म्हणून इतर काही होण्यापेक्षा पुण्यवंत व्हावे. का तुकोबराय पुण्यवंत व्हा म्हणतात? त्याचं दुसरं कारण सांगतो. तुकोबराय म्हणतात, धनवंत होण्यापेक्षा पुण्यवंत व्हा. का पुण्यवंत व्हा? धनवंत व्हा असं महाराज का म्हणत नाही? तर धनाला 3 मर्यादा आहेत. धनाला देशाची मर्यादा आहे, धनाला कालाची मर्यादा आहे आणि धनाला जन्माची मर्यादा आहे. पैशाला देशाची मर्यादा आहे, पैशाला, धनाला, चलनाला देशाची मर्यादा आहे. या देशातला पैसा दुसऱ्या देशात चालतो का? भारतातलं चलन रुपया, अमेरिकेत डॉलर. तुम्ही इथून बॅगा भरून अमेरिकेत घेऊन गेले, चालते नाही. चलनाला देशाची मर्यादा आहे, चलनाला कालाची मर्यादा आहे. विशिष्ट कालामध्ये विशिष्ट चलन बंद पडतं ना. विशिष्ट कालात विशिष्ट नोटा बंद पडतात, भले गुलाबी असू द्या. गुलाबी असल्या तरी बंद पडल्या ना. त्या 1500च्या नोटा ज्या वेळेस बंद पडल्या ना, काहीतरी 2016-17ची गोष्ट आहे. उद्या परवा त्याचा वाढदिवस आहे याचा, 9 तारखेला, 9 नोव्हेंबरला झालं होतं ते. साल मला लक्षात नाही, 16 का 17 होतं. 16-17 साली काहीतरी झालं. आणि ज्या दिवशी ते घडलं, नोटाबंदीचं ते मेसेज आला, त्याच दिवशी रात्री आम्ही वृंदावनला होतो. म्हणजे यात्रा असल्यामुळे दुसऱ्याच्या यात्रेत गेलो, दर्शनाला वृंदावनला गेलो होतो. बाकी विहारीच्या दर्शनाला गेलो. देवळाच्या बाहेर, भगवान बाकी विहारीच्या मंदिराच्या बाहेर नवरा बायकोचं भांडण चालू होतं. हा पार तिला मारण्यापर्यंत मजलली होती. त्याला म्हटलं, कारण झालं काय, काबर मारतोय? तो म्हणे, महाराज तुम्ही बोललो का मध्ये? त्याला म्हटलं, असं कसं काय? तो म्हणे, नाही, नवरा बायकोच्या भांडणात शहाण्या माणसाने पडायचं नसतं. त्याला म्हटलं, राहिलं, पण मग झालं काय ते तरी सांगा. तो म्हणतो, मला ऐकायचं आहे का? अरे म्हटलं, त्याच्याकरता झालो मी, सांग काय झालं? तो म्हणे, बसवलं. त्याला म्हटलं, काय झालं? तो म्हणे, महाराज भिकारी होते दोघं. तो म्हणे, या पायरीवर ती बसते आणि ह्या पायरीवर मी बसतो देवळाच्या बाहेर. म्हटलं, मग?
तो म्हणे दिवसभरातून 5-50 रुपये तिला देतात लोक, 5-50 रुपये मला देतात. म्हटलं मग? तो म्हणे माझ्या जवळचे सगळे पैसे मी जसेच्या तसे डब्यात ठेवतो, पण हिला अशी घाण सवय आहे, हिच्या जवळचे सगळे सुटे पैसे दुकानदाराला देऊन येते, चिल्लर देऊन येते आणि त्याच्याकडून नोटा घेऊन येते. पुन्हा छोट्या छोट्या नोटा देऊन येते आणि त्याच्याकडून घेऊन येते. म्हटलं मग मारतो का? तो म्हणे महाराज परवा हिनं हिच्या जवळचे सगळे सुटे पैसे दुकानदाराला देऊन टाकले, 1000-500 नोटा घेऊन आली. सांगा बरं आता अशा अवघड परिस्थितीत आमच्या सारख्या गरीबाला 10 लाख रुपये कोण बदलून दे? काय म्हटलं तू? 10 लाख कुणाला? गरीबाला. मी हे मंदिराच्या बाहेरचा भिकारी सांगितलाय, मंत्रालयातला बाकी अजून. विठाला विठाला चलनाला देशाची मर्यादा आहे, चलनाला कालाची मर्यादा आहे, तशी चलनाला जन्माची सुद्धा मर्यादा आहे. या जन्मातला पैसा दुसऱ्या जन्मात नेता येत